शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार। शेतकरी मित्रांनो, अखेर नाफेडकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। आता कांद्याचे बाजारभाव वाढणार का, जाणून घेऊ मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यातील आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव, त्याचबरोबर नाफेडकडून काय दिलासादायक बातमी आलेली आहे ती बातमी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर आपणास विनंती करतो, शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। मित्रांनो, कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी पीक विम्यासंदर्भात एक बातमी। अत्यल्प पीक विम्याने शेतकऱ्यांचा अपमान। शेतकऱ्यांना 2024चा पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे। हा प्रकार शेतकऱ्यांचा अपमान करणारा असून शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे। या विषयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी तारीख 12 मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांची भेट घेत निवेदन दिले। यावेळी तुपकर म्हणाले की एकाच शेतकऱ्याला समाधानकारक रक्कम मिळते तर त्याच्या शेजाऱ्याला 100 रुपयाच्या आत मदत मिळते। हा प्रकार अन्यायकारक असून कृषी विमा कंपनीने कोणत्या निकषावर ही रक्कम ठरविली याबाबत पारदर्शकता पाहिजे। पंचनाम्याच्या सर्वे फॉर्ममध्ये सुद्धा गडबड झाल्याचा आरोप तुपकरांनी केला। आवश्यक त्या स्वाक्षर न घेता कंपनीच्या प्रतिनिधीने अर्ज भरले आणि ते कृषी विभागाला देण्यास टाळाटाळ केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। ज्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी पीक विमा मिळाला त्यांना भरीव मदत मिळालीच पाहिजे, अन्यथा कृषी विभाग आणि AIC कंपनीविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही श्री तुपकर शेतकरी नेते यांनी दिला। वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे, नंतर नाफेडची बातमी सांगतो। पारनेर येथे मित्रांनो उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1700 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती रामटेक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1300 रुपये, त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1210 रुपये, त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त 1600 रुपये, त्यानंतर जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1610 रुपये, त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा जास्तीत जास्त 1200 रुपये, त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा जास्तीत जास्त 1300 रुपये, पुणे पिंपरी जास्तीत जास्त 1600 रुपये, त्यानंतर पुणे लोकल कांदा जास्तीत जास्त 1500 रुपये, त्यानंतर मित्रांनो जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त 1350 रुपये, जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त 1510 रुपये, जुन्नर चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त 1510 रुपये, सातारा या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा 2000 रुपये, राहता येथे जास्तीत जास्त कांदा 1400 रुपये, त्यानंतर शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त 1600 रुपये, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कांदा जास्तीत जास्त 1100 रुपये, त्यानंतर दौंड केडगाव या ठिकाणी जास्तीत जास्त 1700 रुपये, त्यानंतर खाजगी बाजाराचा विचार केला तर नगर येथे ओम चैतन्य बाजारामध्ये जास्तीत जास्त 1500 रुपये। मित्रांनो, नाफेडची बातमी बघूया। मित्रांनो, नाफेडकडून राज्यात सध्या कांद्याची विक्री नाही। शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायक आहे की नाफेडकडून राज्यात कांद्याची सध्या विक्री नाही। राज्यात नाफेड मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात असून नाफेडकडून सध्या राज्यात कांद्याची विक्री सुरू नसल्याचे स्पष्टीकरण नाफेडतर्फे देण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या निर्देशानुसार नाफेडने यावर्षी महाराष्ट्रात केवळ 12 मेट्रिक टन कांद्याचीच विक्री केली आहे, यापेक्षा अधिक विक्री झालेली नाही। त्याचप्रमाणे सध्या राज्यात नाफेडकडून कांद्याची विक्री केली जात नसल्याचेही नाफेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। दिलासादायक बातमी। धन्यवाद।